शाळा सुटली, तो खेळायला गेला, ते परत आलाच नाही. 10 वर्षाच्या मुलाची अपहरण करून केली हत्या. काय असेल कारण? नरबळी असू शकतो का, असाही प्रश्न येथे उपस्थित होतोय. 4 दिवस गायब झाला होता मुलगा. माढा तालुक्यातील आरण या गावामध्ये कार्तिक बळीराम खंडागळे हा मुलगा शाळा सुटल्यानंतर खेळायला गेला, तो परत आलाच नाही. खूप वेळ झालं मुलगा घरी आला नाही, म्हणून घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध चालू केली. पाहुणे रावळे, मित्रमंडळी, अख्खं गाव शोधलं, पण कार्तिक कुठेही सापडला नाही. शेवटी कार्तिकच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मुलगा हरवला आहे अशी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी मिळून शोधाशोध चालू केली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, 4था दिवस उगवला. तो दिवस होता 19 जुलै. तुळशी मोडणी रोडवरती एक अज्ञात व्यक्ती जात होता. त्याला कसला तरी वास आला. तो अज्ञात माणूस त्या दिशेने पुढे गेला तर कोरड्या असणाऱ्या सीनामाडा कॅनलमध्ये एका लहान मुलाचा मृतदेह त्याला दिसला. तो मृतदेह पाहून तो भयभीत झाला आणि लगेचच त्याने पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी आले. त्यानंतर 4 दिवसापासून गायब असणारा कार्तिक, त्याच्या घरचेही त्या ठिकाणी आले. त्यांनी पाहिलं तर तो मृतदेह कार्तिकचाच होता अशी खात्री पटली. ही झालेली हत्या पाहून सगळ्यांच्या मनात या हत्येमागचं कारण काय असेल हा एकच प्रश्न सगळ्यांच्या मनात पडला. एवढंसं छोटं 10 वर्षाचं पोरगं ते कोणाला खटकलं असेल? मुलाची झालेली हत्या पाहून बापाने आक्रोश केला. माझ्यावरती अन्याय झाला, मला न्याय पाहिजे. ही एक हत्या नसून हा नरबळी असू शकतो असंही त्या ठिकाणी बोललं जातंय. हत्येमागचं खरं कारण अजून समोर आलेलं नाहीये.